अशा या खुसखुशीत आणि गरमागरम भाकरीबरोबर हा चमचमीत जवळा खाण्याची मजाच काही वेगळी असते. आता घरामध्ये भाजीलाच काही नाही तर अशा वेळेस तुम्ही हा चमचमीत सुका जवळा आणि भाकरी नक्की करून बघा. जो वरण भाताबरोबर किंवा नुसताच खायला सुद्धा अगदी मस्त लागतो. तुम्ही नॉनव्हेज खवय्ये असाल तर हा व्हिडिओ बघून तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली ते एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. काही ठिकाणी याला सुकट तर काही ठिकाणी याला जवळा किंवा काही ठिकाणी बारीक करंदीसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. ती इथे साधारणतः 300 ग्राम प्रमाणात किंवा कपाने मोजाल तर साधारणतः 2.5 कप आपण इथे सुका जवळा किंवा ज्याला आपण सुकट म्हणतो ते घेतलेलं आहे. आता सुकट किंवा जवळा निवडून घेत असताना चांगली करकरीत पांढऱ्या रंगाची आपल्याला घ्यायची आहे आणि स्वच्छ करून घेणं सुद्धा तितके जास्त गरजेचं आहे. कारण याला जिथे समुद्रकिनारी किंवा मोकळ्या ठिकाणी सुकवतात ना तिथे खूप माती किंवा राळ असते. त्यासाठी प्रथमतः चाळणीवर किंवा एखाद्या पातळ गाळणीवर आपल्याला हे सुकट चांगली चाळून घ्यायचे आणि व्यवस्थित निवडून घ्यायचे. कारण पांढऱ्या कलरचे यामध्ये गार किंवा छोटे मोठे खडे असतात आणि दाताखाली आलं की खाण्याची मजा निघून जाते. म्हणून याला स्वच्छ निवडून किंवा चाळून आपल्याला घ्यायचं आहे. आता दुसरीकडे गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवायची आणि जो आपण स्वच्छ केलेला जवळा सुकट आहे ती घालायची आणि साधारणतः मध्यम आणि मोठ्या आचेवर एक 3 ते 4 मिनिटं थोडा थोडा रंग बदलेपर्यंत थोडी खरपूस खुसखुशीत आपल्याला भाजून घ्यायची. न भाजता केलेला जवळा किंवा सुकट असते ना तर त्याने पोट बिघडण्याची शक्यता असते. मग असं भाजून घेतलं की एक तर खायला सुद्धा छान लागते आणि पोट सुद्धा बिघडणार नाही आणि यातला खमंगपणा कायम राहतो. तर तुम्ही जर जास्त प्रमाणात स्टोअर करून ठेवत असाल तर जास्त अशी व्यवस्थित निवडून चाळून वगैरे थोडी थोडी याला भाजून थोडीशी पंख्याखाली गार करून स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे अगदी पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. अशी ही साधारणतः एक 3 ते 4 मिनिटं मोठ्या आणि कमी आचेवर आपण भाजून घेतलेलं आहे आणि एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता बाजारातून जास्त प्रमाणात आणत असाल तशी ही भाजून ठेवली, चांगली गार करून एखाद्या डब्यामध्ये कडुलिंबाची पानं घालून ठेवली तर अगदी 2 ते 3 महिने व्यवस्थित राहते. आणि जेव्हा करायची असेल मग अजिबात भाजण्याची गरज लागत नाही. फक्त त्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण लागेल तशी भाजून घेतली, यामध्ये पाणी भरपूर घालायचं आहे आणि साधारणतः 1-2 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ना यामध्ये चांगली ती फुलून तयार होते आणि उरलेला जो राळ माती असते ती पाण्याखाली निघून येते आणि स्वच्छ जवळा किंवा सुकट आपल्याला भाजीसाठी मिळतं. आता सेम कढईमध्ये आपण पळीभर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये ना एक साधारणतः 3 लहान आकाराचे पातीचे कांदे असतात ना त्यातलाच कांदा घेतलेला आहे. आता घरामध्ये होता म्हणून पातीचा कांदा वापरलेला आहे. तुमच्याकडे साधा असेल तर 1-2 मध्यम आकाराचे किंवा एक मोठ्या आकाराचा तुम्ही रफली किंवा उभा पातळ चिरून घेऊ शकता. थोडासा मोठा कांदा चिरला ना तर सुकट सुकी मस्त सुटसुटीत आणि खायला सुद्धा अगदी छान लागते. आता हा पातीचा कांदा असल्यामुळे फक्त मिनिटभर थोडंसं आपण वर खाली करून घेतलं आहे. तुम्ही साधा कांदा उभा पातळ चिरून घालत असाल तर साधारणतः 1-2 मिनटं थोड्याशा गुलाबी रंगावर करून घ्यायचं. आता यामध्येच एक चमचाभर आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची, आलं लसूण, थोडंसं जिरं घालून मिक्सरला बारीक करून 1-2 चमचे तुम्ही यामध्ये वापरू शकता. अजिबात वेळ नसेल, डब्यासाठी पटकन बनवायचं असेल तर आलं लसूण पेस्ट घातली तरीसुद्धा चालू शकेल. थोडंसं लालसर आपण परतून घेतल्यावर इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा रफली चिरून घेतला. आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त रंग बदलायचा नाही, खूप जास्त नरमसुद्धा करायचं नाही. फक्त 1 मिनिटभर थोडंसं वर खाली करून घेतल्यावर यामध्ये रोजच्या वापरातले काही बेसिक सुके मसाले घालणार आहोत. पारंपरिक पद्धतीने अगदी डंकावर कुठून आणलेला हा आपला कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल आगरी कोळी मसाला वापरणार आहोत, जो खूप जास्त ट्रेंडिंगचा आहे आणि या मसाल्यांना तुम्ही सगळ्यांनी अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे. आपल्या या मसाल्यामध्ये ना भरभरून गरम मसाले असल्यामुळे वेगळा गरम मसाला तुम्हाला यामध्ये अजिबात वापरावा लागत नाही. फक्त भाजीला जितका लागतो आवश्यकतेनुसार तितका वापरायचा आहे. आपले सगळे मसाले मध्यम तिखट असल्यामुळे साधारणतः 1-1.5 चमचा आपण यामध्ये वापरला आणि आपले सगळे मसाले मीडियम तिखट आहे, डंकावर कुटलेले आहे. शिवाय यामध्ये आर्टिफिशियल फ्लेवर, कलर अजिबात आपण वापरत नाही. जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही आपले मसाले चेक करू शकता आणि आपले मसाले आपल्याकडे वर्षभर मिळतात. अगदी पावसाळ्यामध्ये सुद्धा आम्ही मसाले कुरिअर करतो. सगळ्या जगभरात आपण कुरिअर करतो. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि अगदी वर्षभर आपल्याकडे मसाल्यांची ऑफर सुरू असते.
जर गरज वाटली तरच थोडीशी हळद घालायची. बाकी मसाल्यामध्ये आपण गरम मसाले, हळदसुद्धा वापरलेली आहे. जर तुम्ही बाहेर कुठे हॉस्टेलला किंवा कुठे पार्टीसाठी नेत असाल तर हळद न वापरता सुद्धा तुम्ही तयार करू शकता. 2 मिनटं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. आता ही सुकट साधारणतः 1-3 मिनटं झालेली आहे. आपण साध्या पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. अशी छान फुललेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुकटीला थोडासा उग्र फ्लेवर असून अशा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यामुळे स्वच्छ होते आणि राळसुद्धा याची निघून जाते आणि उग्र फ्लेवरसुद्धा येत नाही. हाताने अगदी हलक्या हाताने दाबून ही सगळी सुकट आपण या फोडणीमध्ये घातलेली आहे. असं केलं की आपली भाजी अगदी मऊसूत होते, छान फुलायलासुद्धा मदत होते आणि राळसुद्धा लागत नाही. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. जर आवडत असेल तर 1-2 आमसूल किंवा ज्याला आपण कोकम म्हणतो ना ते घालायचं. कोकमाचा आगळ वापरलं तरीसुद्धा चालू शकेल किंवा टोमॅटो घातल्यावर आगळ किंवा कोकम न घालतासुद्धा तुम्ही तयार करू शकता. आता या मसाल्यांमध्ये किंवा फोडणीमध्ये साधारणतः 1-2 मिनटं सुकट आपण मस्त फोडणीला अशी परतून घेणार आहोत. सुकट किंवा जवळा असा पदार्थ आहे ना की याच्या वासानेच किंवा सुगंधाने जेवावंसं वाटतं. तर सगळ्या घरात ना मस्त याचा घमघमाट पसरलेला आहे. फक्त 2 मिनटं आपण याला परतून घेतलेलं आहे. आता ही डब्यासाठी सुकी भाजी करायची असेल तर अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही. आपसूक याला थोडंसं पाणी सुटतं. याला फक्त झाकण लावायचं आहे आणि 5-6 मिनटं मध्यम आचेवर किंवा वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला थोडासा रस्सा करायचा असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता. डब्यासाठी सुकं किंवा रस्सा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता ही भाजी शिजेपर्यंत पटकन आपण मल्टीग्रेन भाकरी कशी बनवायची एकदम खुसखुशीत होते ती बघणार आहोत. त्यासाठी कपभर आपण इथे मल्टीग्रेन भाकरीसाठी पीठ घेतलं आहे, ज्यामध्ये ना डाळी, धान्य, तांदूळ, गहू सगळं आपण वापरलं आहे. त्यामध्ये फक्त चिमूटभर मीठ घालायचं, गरजेपुरतं थोडंसं कोमट पाणी घालून छान याचा भाकरीप्रमाणे गोळा मळून घ्यायचा. यामध्ये ज्वारीचं आणि सोयाबीनचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे डायबिटीज किंवा मधुमेह पेशंटसाठी किंवा वयस्कर आजी आजोबांसाठी ही भाकरी अगदी पौष्टिक आहे. लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी चपातीसाठी मल्टीग्रेन आटा किंवा भाकरीसाठी मल्टीग्रेन पीठ ते सुद्धा तयार करणार आहे आणि हे पीठ तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आता हे पीठ जसं भाकरीचं मळतो तसंच थोड्या कोमट पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे, कारण याला चिकटपणा थोडा कमी असतो. मस्त पीठ भुरभुरायचं आहे आणि छान पातळ भाकरी आपल्याला याची थापून घ्यायची आहे, जशी तुम्हाला फुलके किंवा भाकरी याची तयार करता येईल. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये फक्त धान्य नाही तर डाळीसुद्धा आपण वापरलेले आहे, म्हणून याला चिकटपणा कमी असल्यामुळे भाकरी थोडी चिरली वगैरे जाते. म्हणून शक्यतो कोमट पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशी भाकरी छान पातळ आपण थापून घेतली आहे. तव्यावर छान आपण आता खरपूस भाजून घेणार आहोत. खालची किंवा वर पिठाची बाजू त्याला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत. एकसारखं पाणी लावून वरची बाजू सुकेपर्यंत 1-2 मिनटं भाजून घेतलेली आहे. नंतर बाजू याची आपण उलटून घेणार आहोत आणि याच पिठाला थोडंसं मऊसूत मळून तुम्ही याचे छान फुलके लाटून सुद्धा तयार करू शकता. किंवा या जवळ्याबरोबर ना मऊसूत आपली पांढरी तांदळाची भाकरीसुद्धा अगदी छान लागते. नुसती ज्वारीची भाकरी किंवा नुसतीच बाजरीची भाकरी चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर, नुसत्याच भाताबरोबर थोडा रस्सा भाजी असं कसंही कॉम्बिनेशनने तुम्ही खाऊ शकता. मस्त लागते. आता ही भाकरी ना थोडीशी खुसखुशीत छान लागते, म्हणून ना साधारणतः मध्यम आचेवर 5-6 मिनटं आणखीन मी छान याला कडक किंवा कुरकुरीत करून घेतलं. अशी ही भाकरी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशी ही गरमागरमनी खुसखुशीत भाकरी खाण्यासाठी तयार झाली आहे. साधारणतः 7 ते 8 मिनटं मध्यम आचेवर डब्यासाठी सुका जवळा सुद्धा तयार झालेला आहे. एकदम छान लागतो, मस्त लागतो. रंगसुद्धा बघू शकता. थोडंसं कोमट झाला ना तर आणखीन याला छान सुटसुटीतपणा येतो. म्हणजे प्रवासाला वगैरे जात असाल तर प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. मस्त लागतो. असा हा मस्त बेत तयार झालेला आहे. आता तुम्ही जर नॉनव्हेज खवय्ये असाल, तुम्हाला मस्त असे चमचमीत पदार्थ आवडत असतील तर हा कुकिंग तिकीट मराठीचा आगरी कोळी मसाला नक्की ट्राय करा. गॅरंटीने सांगते तुमचं सगळं जेवण अगदी रुचकर होणार आहे. आपल्या आगरी कोळी मसाल्यामध्ये भरभरून गरम मसाले असल्यामुळे ना तुम्ही अगदी नॉनव्हेज, व्हेज सगळ्यांना वापरू शकता. चिकन असेल, मटन असेल, फिश फ्राय असेल, रस्सा असेल, मटन रस्सा असेल, चिकन रस्सा असेल, अगदी सगळ्यांना चालू शकतं. कोणत्याही प्रकारच्या सुक्या मासळीसाठी हा मसाला वापरू शकता. सगळ्या शेवटी हिरवी कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरून खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम भाकरीबरोबर सुका जवळा. असा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि जर हा आगरी कोळी मसाला तुमच्याकडे नसेल तर रोजच्या वापरातला कोणताही साठवणीचं तिखट तुम्ही वापरू शकता. त्याबरोबर थोडा गरम मसाला वापरा. त्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.